नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रवीण। आजच्या व्हिडिओमध्ये जर आपलं वय 50 वर्षापेक्षा अधिक असेल तर आपण कोणते फळे जास्त प्रमाणात खायला पाहिजे जेणेकरून आपलं पूर्ण आरोग्य चांगलं राहण्यास मदत मिळेल, तसेच आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही। आणि व्हिडिओच्या शेवटी मी एक बोनस टिप सुद्धा सांगणार आहे जी अनेक जणांना खूप जास्त महत्त्वाची असू शकते, स्पेशली ज्यांचं वय 50 वर्षापेक्षा अधिक आहे। चला तर मग या व्हिडिओची सुरुवात करूया। अगदी तरुण वयापासूनच आपण पालेभाज्या आणि फळांचं शक्य तेवढं प्रमाणात सेवन करायला पाहिजे। जेवढा जास्त प्रमाणात उपयोग करता येईल तेवढ्या प्रमाणात उपयोग करायला पाहिजे, जास्तीत जास्त प्रमाणात खायला पाहिजे। ही गोष्ट सगळ्यांनाच माहीत आहे, परंतु तरुण वयात जरी नाही खाल्लं परंतु 50 नंतर तुम्हाला हा नियम आहे असं समजून खायला पाहिजे, तरच तुमचं आरोग्य चांगलं राहू शकतं। सगळ्यात पहिलं फळ आहे सफरचंद। ही म्हण तर तुम्ही लहानपणापासूनच ऐकली असेल ना की दररोज एक सफरचंद खायला पाहिजे, मग आपल्याला डॉक्टरकडे जायची गरज पडत नाही। परंतु ही म्हण अनेक जणांना माहीत असून देखील याचं पालन कोणीच करत नाही। तुम्ही स्वतः विचार करून बघा, खरंच तुम्ही दिवसाला एक सफरचंद खाता का? 100% मी सांगतो उत्तर नाहीच असणार आहे। जर तुम्ही अशा प्रकारे निष्काळजीपणाने जर वागत राहिला तर 50 नंतर आपली तब्येत खूप लवकर खराब होऊ शकते, एक प्रकारे तब्येत ढासळू शकते असं तुम्ही म्हणू शकता। म्हणून आतापर्यंत जर तुम्ही दररोज सफरचंद खाल्लं नसेल तर आता तरी कमीत कमी 50 वर्ष वय झालेलं आहे आणि आता तुम्हाला नियम बनवून सफरचंद दररोज खायचं आहे म्हणजे खायचं आहे। याचं कारण म्हणजे सफरचंदामध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त असतं, जे आपल्या शरीरासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असतं। फायबरमुळे आपलं पोट साफ होण्यास मदत मिळत असते, पचन व्यवस्थित होत असतं, आतड्यांचं आरोग्य चांगलं राहत असतं। याशिवाय आपल्या बॉडीला फुलनेसपणा येत असतो, म्हणजे जास्त प्रमाणात भूक सुद्धा लागत नाही। तर अशा प्रकारचे फायदे सफरचंद खाल्ल्यामुळे होतात आणि याशिवाय आपली इम्युनिटी खूप जास्त स्ट्रॉंग होते। म्हणूनच सफरचंद दररोज एक खायचं असतं असं म्हटलं जातं। 2 नंबरचं फळ आहे पपई। पपई बऱ्याच जणांना खायला आवडत असते, परंतु तुम्हाला खायला आवडो किंवा न आवडो तुम्हाला 50 वर्षानंतर पपई खायची आहे म्हणजे खायचीच आहे, हा नियम बनवायचा आहे। आवडत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, आवडत नसेल तरी तुम्हाला खायला पाहिजे, कारण ही आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरत असते। आयुर्वेदाचं वरदान आहे असं तुम्ही म्हणू शकता। पपईमध्ये पपाईन नावाचं एक एन्झाईम असतं, ज्यामुळे आपली इम्युनिटी स्ट्रॉंग होत असते, डायजेशन चांगलं होण्यास मदत मिळत असते आणि ओव्हरऑल जे काही आपल्या बॉडीमध्ये इन्फ्लमेशन म्हणजे सूज किंवा आपली वाढत्या वयानुसार आपल्या शरीरामध्ये अनेक ठिकाणी सूज आल्याचं दिसून येतं, तर हे सूज कमी करण्याचं काम सुद्धा पपई करत असते। म्हणून जर तुम्ही पपईचं सेवन दररोज केलं तर यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होत असतात आणि म्हातारपण आपलं चांगलं जाऊ शकतं असं तुम्ही म्हणू शकता। याशिवाय पपई खाल्ल्यामुळे आपली त्वचा सुद्धा चांगली राहत असते। याचं कारण म्हणजे पपईमध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण सुद्धा असतं आणि याशिवाय आपल्या चेहऱ्याला चमक सुद्धा येण्याचं काम पपईमुळे होत असतं। म्हणून आपल्याला पपई शक्य होईल तेवढ्या प्रमाणात खायला पाहिजे। 3 नंबरचं फळ आहे केळी। केळी खाणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। अनेक वेळेस वय झाल्यानंतर खूप जास्त चिडचिड होत असते, भूक लागल्याचं जाणवत असतं। याच कारणामुळे जर तुम्ही केळी खाल्लं तर इन्स्टंट तुमच्या बॉडीला एनर्जी मिळत असते आणि केळीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असे काही घटक असतात ज्यामुळे आपण हॅपी फील करत असतो, आनंदी राहत असतो आणि याच कारणामुळे तुम्हाला नेहमी चिडचिड होते, डिप्रेशन आल्यासारखं वाटत आहे किंवा इरिटेट होतं छोट्या मोठ्या गोष्टीवरून। अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही दररोज केळी खाल्ली तर यामुळे तुम्ही दररोजच खुश राहू शकाल। या कारणामुळे आपण नक्कीच केळीचं सेवन करायला पाहिजे। याशिवाय आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळते, भूक भागून जाते, अशा प्रकारचे फायदे केळीमुळे आपल्याला मिळत असतात। आणि 4 नंबरचा फळाच्या ऐवजी एक पदार्थ आहे, तो आहे दही। दह्याचं सेवन आपल्याला दररोजच करायला पाहिजे, कारण दह्यामध्ये चांगल्या बॅक्टेरियाचं प्रमाण असतं, प्रोबायोटिक असतात। यामुळे आपलं जे गट हेल्थ आहे ती खूप चांगली राहते, तसेच आपलं पोट पूर्णपणे साफ होण्यास मदत मिळत असते। म्हणून आपल्याला 4 नंबरची जी प्रायोरिटी द्यायची आहे ती दह्याला द्यायची आहे। दही इझिली सगळीकडे मिळतं, सगळ्यांच्याच घरी असतं। दही आपल्याला दिवसातून कमीत कमी 1 वाटी तरी खायला पाहिजे। 50 नंतर या 4 पदार्थांचं किंवा फळांचं जर व्यवस्थितपणे सेवन केलं तर तुम्ही 90 वर्षापर्यंत तरी टणटणीत राहू शकता। बोनस टिप म्हणजे 50 वर्षानंतर आपले दात कमकुवत झालेले असतात, आपले दात स्ट्रॉंग नसतात। या कारणामुळे आपल्याला कडक वस्तू नाही खायच्या आहेत। कडक वस्तू खाल्ल्यामुळे एकतर त्या चावल्या जात नाहीत आणि दुसरी गोष्ट आपल्या जबड्यावर खूप जास्त ताण येत असतो आणि जर शक्यतो कोणत्या दाताला कीड लागलेली असेल किंवा दात किडत असेल किंवा दात दुखत असेल तर ते खाता सुद्धा येत नाहीत किंवा आपण व्यवस्थित चावून खात नाहीत। म्हणून आपल्याला शक्यतो सॉफ्ट असलेले पदार्थ किंवा फळच खायचे आहेत, ही एक गोष्ट लक्षात ठेवा। यामुळे तुमच्या जबड्याला वेदना होणार नाहीत किंवा दातांना त्रास होणार नाही। तर ही एक बोनस टिप होती। तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल। पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बघायचा आहे कमेंट करून सांगा।